नमस्ते. मी प्रांजली. प्रांजल सायकोलॉजीमध्ये आपले स्वागत आहे. मी एक प्रोफेशनल सायकोलॉजिकल काउन्सिलर आहे. आज आपण ज्या विषयाला घेऊन चर्चा करणार आहोत त्या विषयाचं नाव आहे नाती. हो, नाती, रिलेशन. नातं हे किती अनमोल असतं ना. तुम्हाला कधी हे नातं अनमोल वाटलं का? मित्रांनो, नातं हे अनमोल असतं. ते कुठलंही असो. ते आपल्याला जन्मतः मिळालेलं असो की आपण तयार केलेलं असो. काही नाती असतील ना, ती आपल्याला जन्मतः मिळालेली असतात. उदाहरणार्थ आपले आई बाबा, आपली बहीण, आपला भाऊ, आपली मावशी, काका, हे जे काय असतात ते आपल्याला जन्मतः मिळालेली नाती असतात. त्यालाच आपण रक्ताची नाती असं पण म्हणतो. पण काही नाती आपल्याला तयार करावी लागतात. हो, कुठली नाती आहेत की जी आपण तयार करतो? आपण स्कूलमध्ये जातो, कॉलेजमध्ये जातो, आपले मित्र बनतात. तो मित्र हे आपल्याला बनवावे लागतात. म्हणजे हे आपण तयार केलेलं नातं आहे. त्याचप्रमाणे नवरा, बायको, सासू, सासरे, नणंद, दीर, जाऊ, हे आपण तयार केलेली नाती आहे. ही आपल्या रक्ताच्या नात्यात येत नाही, तर ही नाती आपण तयार केलेली असते. पण नातं कुठलंही असो, रक्ताचं म्हणजे आपल्याला जन्मतः मिळालेलं की आपण तयार केलेलं नातं, हे नातं असतं आणि ते खूप अनमोल असतं. तेव्हा त्या नात्यांना आपण जपायला हवं. बरेचदा काय होतं ना की आपण रक्ताच्या नात्यामध्ये आणि आपण तयार केलेल्या नात्यामध्ये सुद्धा फरक करतो ना. बरेचदा असं होतं आणि त्यासाठी मी तुम्हाला एक छोटीशी कहाणी सांगणार आहे, म्हणजे स्टोरी सांगणार आहे. काय होतं ना की एका ठिकाणी एक फॅमिली असते. तर ते दोघं हजबंड वाईफ राहतात आणि त्यांचे सासू सासरे जे असतात ते त्यांच्या गावाला असतात आणि मुलगा आणि सून हे शहरात आलेले असतात. आणि त्यांना गावावरून फोन येतो की बाबांची तब्येत खूप झाली आहे, त्यांना बरं वाटत नाहीये, ते आजारी पडले आहेत. मग मुलगा काय करतो की त्यांना आणायला जातो गावी आणि त्यांना घेऊन येतो. तर बाबांना शहरात आणल्यावर त्यांचं चेकअप केलं जातं आणि चेकअप केल्यावर डॉक्टर बोलतात की यांना आता ॲडमिट करावं लागेल आणि त्यांना 2 दिवसासाठी ICU मध्ये ॲडमिट करतात. आता जेव्हा ICU मध्ये पेशंट असतो त्यावेळी रिलेटिव्सला तिथे थांबण्याचं एवढं कारण नसतं, कारण तिथे एंट्री नसते. मग बरेचदा जर रिलेटिव्ह तिथेच राहत असेल, त्याचा राहण्याचा प्रॉब्लेम होतो, तर डॉक्टर्स आपल्याला म्हणतात की तुम्ही घरी जाऊ शकता. जर काही इमर्जन्सी असेल तर आम्ही तुम्हाला कॉल करू. राईट. मग तिथेही असंच होतं. डॉक्टर त्यांना म्हणतात की आता हे ICU मध्ये आहे आणि आता हे आउट ऑफ डेंजर आहे. म्हणजे ॲक्च्युली त्यांच्या ज्या टेस्ट झाल्या त्याच्यातून ते आउट ऑफ डेंजर हे आहे, क्लिअर झालेलं असतं. तेव्हा तुम्ही घरी गेला तरी चालेल आणि असंच काही इमर्जन्सी आलेल तर आम्ही रिसेप्शनिस्टवरून तुम्हाला कळवू. तर मग मुलगा आणि सून घरी येतात आणि ॲक्च्युली 2 दिवसांचं त्यांचं पण खूप एक्झर्शन झालं असतं. झोप झालेली नसतो. कंटिन्यू फोन येत असतात की कशी आहे तब्येत, कशी आहे बाबांची तब्येत, कशी आहे बाबांची तब्येत, कशी आहे काकांची तब्येत, कशी आहे. कारण ते कुणाचे काका लागतात, कुणाचे मामा लागतात. तर काय होतं ना की मग ते कंटिन्यू त्यांना कॉल येत राहतात. तर ते एकदम इरिटेट होतात की अरे काय हे कॉलवर कॉल. यांना आत्ताच सांगितलं की यांची प्रकृती बरी आहे, तरी पण कॉल. 5-5 मिनिटांनी काय असे चेंजेस होणार आहे यांच्या प्रकृतीमध्ये. आणि मग जेव्हा डॉक्टर त्यांना सांगतात की तुम्ही आता घरी जा,
आणि काही इमर्जन्सी असेल तर आम्ही कॉल करून तुम्हाला कळवू. ते दोघंही मुलगा आणि सून घरी येतात आणि घरी आल्यावर पण कॉल कंटिन्यू सुरूच असतात की काय झालं काय नाही, मग आता ICUमध्ये कशी आहेत काय आहे वगैरे वगैरे. कारण प्रत्येकाला एक चिंता वाटत असते, त्यामुळे ते सुरू असतं. तर मग होतं काय की ती जी सूर असते ती म्हणजे खरंच ते दोघंही खूप दमलेले असतात. ती बोलते की आता रात्री तरी थोडी शांततेत झोपायला हवं, त्याच्यामुळे ती स्वतःचा मोबाईल ऑफ करते, स्विच ऑफ करते आणि ती तिच्या मिस्टरांचा पण मोबाईल स्विच ऑफ करते आणि जी लँडलाईन पण त्यांच्याकडे असतो तर तो लँडलाईनची पण ती केबल काढून ठेवते आणि ते दोघेही झोपतात आणि शांत झोपतात, त्यांना शांत झोप लागते. पण काय होतं ना, अगदी पहाटे सकाळी बेलवर बेल वाजायला लागतात आणि जोरजोराने कंटिन्यू बेल वाजतात. तर मग तिला जाग येतो आणि ती म्हणते की काय झालं, एवढे का कोण बेल वाजवत आहे. आणि ती उठून आपल्या डोरजवळ येते आणि बघते की कोण एवढं बेल वाजवते. तर बघते तर खूप सारे शेजारी म्हणजे 3-4 शेजारी जमलेले असतात आणि तिच्या नवऱ्याला पण जाग आलेली असते, कारण बेल इतकी कंटिन्यू वाजत असते त्याच्यामुळे तो पण तिच्या मागोमाग आलेला असतो. आणि मग जी शेजारी असते ती शेजारी बोलते की अगं तुझ्या आईचा कॉल आला होता आणि ती बोलली की तुझ्या बाबांची काहीतरी तब्येत नाही आहे आणि त्यांना ॲडमिट केलेलं आहे. सो ती बोलते की माझ्या आईचा फोन आला होता. ती बोलते की हो, ते बोलले की त्यांचा एकही फोन लागत नाही आहे, मुलीचा पण लागत नाही आहे, जावयाचा पण लागत नाही आणि घरचा लँडलाईन पण फोन लागत नाही आहे. पण मग मला आठवलं की तिने एकदा मला तुझा नंबर दिला होता आणि मग त्यामुळे मी तुला कॉल केला. तर तशीच तिला वाटते की कशाला आला होता आईचा फोन, म्हणून ती कॉल बॅक करते तिच्या स्वतःच्या मोबाईलवरून आणि ती शेजारी विचारते का बरं तुमचा फोन का लागत होता, मी पण ट्राय केलं होतं तुम्हाला. आता ती काय उत्तर देणार. ती बोलते की मी स्विच ऑफ केला होता. तर तिच्या नवऱ्याला राग येतो की तू का स्विच ऑफ करून ठेवला होता. मग ती स्विच ऑन करते आणि तिच्या आईला फोन वगैरे करते. मग तिची आई सांगते की अरे तुम्ही काय करत होता, किती फोन ट्राय करत होतो, किती कॉलवर कॉल करत होतो, पण काहीच नाही. लँडलाईनलाही किती ट्राय केलं पण लँडलाईनलाही कॉल लागत होता, काय झालं. तर मग ही म्हणते की काय झालं, तू कुठे आहेस. तर ती बोलते की मी इथेच आहे, म्हणजे ज्या ठिकाणी ती म्हणजे मुलगी आणि जावई राहत असते त्याच ठिकाणी ती आलेली असते. तर ती बोलते की मी इथेच आलेली आहे आणि बाबांना हॉस्पिटलमध्ये तुझ्या बाबांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं आहे. तर ही बोलते की बाबांना ॲडमिट केलं आणि इथे. तर ती बोलते की हो, कारण तुझ्या सासऱ्यांची तब्येत बरी नव्हती म्हणून आम्ही विचार केला की आपण रात्रीच निघूया. म्हणजे आम्ही कालच निघालो आणि पोहोचतच होतो, म्हणजे आम्ही सिटीपर्यंत पोहोचलोच आणि तेवढ्यातच सिटीत पोहोचल्यावर अचानक यांना श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला आणि आम्हाला इथलं काही जास्त माहिती नसल्यामुळं आम्ही तुमचा फोन ट्राय करत होतो आणि तुम्ही फोन उचलत नव्हते. सो मग बरं झालं की आम्हाला एक व्यक्ती मिळाला, तो व्यक्ती खूप चांगला होता आणि त्यांनी आम्हाला एका हॉस्पिटलमध्ये आणून सोडलं आणि आता तिथं ICUमध्ये तुझे बाबा ॲडमिट आहे. तिला काही कळेच ना की आता काय करावं, आता ती काय म्हणणार ना. सो ती बोली हो का, असं करून मग ते दोघंही तिथे हॉस्पिटलला पोहोचतात. हे स्टोरी मला सांगण्याचं एक कारण काय की आपण बरेचदा काय करतो की आपला फोन की बंद करून ठेवतो किंवा येतच आहे फोन तरी आपण उचलत नाही. किंवा तिने काय विचार केला की तिचे जे आधी ॲडमिट झालेले होते ते तिचे फादर इन लॉ होते, म्हणजे तिचे सासरे होते. तर कंटिन्यू कॉल येत होते म्हणून, पण हे तिने विचार केला नाही की अरे त्यांच्या पण हॉस्पिटलमधून फोन येऊ शकतो, कारण डॉक्टर तर बोलले होते की काही इमर्जन्सी असेल तर आम्ही तुम्हाला कॉल करून कळवू. एक फोन स्विच ऑफ केला पण दुसरा फोन तरी स्विच ऑन ठेवायला हवा. आणि मग तिला जो पश्चाताप व्हायला लागला तो पश्चाताप तिचं आयुष्यभर तिच्यासोबत राहिला. तेव्हा आपण जे बोलत होतो नातं, की नातं हे कुठलंही असो, ते आपल्याला बॉर्न मिळालेलं असो, म्हणजे आपल्याला जन्मता मिळालेलं असो, की ज्याला आपण रक्ताचं नातं असं म्हणतो, किंवा आपण तयार केलेली नाती किंवा तयार झालेली नाती असो.
नातं हे नातं असतं आणि ते अनमोल असतं. सो मला या स्टोरीतून हे सांगायचं आहे की नातं कुठलंही असतं ते अनमोल असतं, त्याला जपायचं असतं. आणि त्यात एक महत्त्वाचं म्हणजे की आपण कधीही कुणाचा फोन अवॉइड करू नये. किंवा बरेचदा काय होतं ना की एखादा व्यक्ती वारंवार आपल्याला कॉल करतो, तेव्हा आपल्याला वाटतं की काय करतोय. पण ठीक आहे, तुम्ही असा बिझी, तुम्ही थोडा कॉल उचला. खरंच त्याचं इम्पॉर्टंट आहे का? नसेल तर तुम्ही म्हणा की मी कामात आहो, बिझी आहो, नंतर बोलू. पण असं होतं की आपल्याला वाटतं की काही काम नाही आहे आणि आपण मोबाईल स्विच ऑफ करून ठेवतो किंवा येत असलेला कॉल हा कंटिन्यू आपण कट करत असतो. पण समोर काय इमर्जन्सी आली किंवा समोरचं काय आहे हे आपल्याला माहीत नसतं. हेच मला यातून तुम्हाला सांगायचं होतं. सो नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा.